खांडेकर लिखित अमृतवेल या सुप्रसिद्ध कादंबरीचा 8वा भाग. श्रीहरी श्रीहरी असे पुटपुटत ओल्या होऊ लागलेल्या आपल्या पापण्यांच्या कडा दादांनी पुसल्या. नंदांची काही चिट्टी चपाटी मिळाली नाही याचे त्यांना समाधान वाटले. ते परत फिरण्याच्या विचारात होते. इतक्यात टेबलाच्या उजव्या बाजूला पडलेल्या एका सुरेख नोटबुकांकडे त्यांचे लक्ष गेले. वाचता वाचता नंदाने केलेल्या टिपणांची ती वही असावी असे त्यांना वाटले. चांगली सुभाषिते टिपून ठेवण्याचा तिला छंद होता. कुतूहलाने त्यांनी ती वही उघडली. तिचे पहिले पान कोरे होते, मात्र दुसऱ्या पानावरले काही शब्द वाचताच ते चमकले. नकळत पुढे वाचू लागले. कडी हळूहळू फुलते, लाजऱ्या डोळ्यांनी प्रकाशाचे स्वागत करू लागते. नकळत तिचे फूल होते, ते फूल सुगंध उधळीत सुटते. वायू लहरी लग्न समारंभातल्या अत्तराप्रमाणे तो सुवास 10 दिशांना लावू लागतात. मग ते फूल हळूहळू कुमेजू लागते. हे सारे कसे सुसंगत आहे. देवाच्या राज्यात न्याय आहे अशी ग्वाही देणारे आहे. पण शेखरसारखी एखादी कळी, अक्कासारखी एखादी कळी उमलायच्या आधीच गळून पडते. ती का? हा दोष कुणाचा? त्या कळीचा की देवाचा? पण या जगात देव आहे का? का ते एक बुजग भाऊले आहे? आणि देव असला तरी तो सर्व साक्षी आहे, दयाघन आहे. हे ढोंग माणसाने पिढ्यानपिढ्या कशासाठी करीत राहायचे? दादा पान उलटून वाचू लागले. 2 वर्ष झाली असतील. हो, 2च. आम्ही तिघी चौघी मैत्रिणी समुद्रावर गेलो होतो. चांदण्यांची रिमझिम बरसत होती. आकाशापासून पृथ्वीपर्यंत पसरलेल्या त्या क्षीरसागरात देहाची साखर विरघळून जावी अशी सारखे वाटत होते. बसू या ग, आणखी थोडा वेळ. इतकं भ्यायला कशाला हवं? हे काही खोरं नाही चंबळचं असे कोणीतरी म्हणाली. आम्ही खूप खूप वेळ बसून राहिलो. सृष्टीचे ते मूक संगीत ऐकत, अगदी मंत्रमुग्ध होऊन. 10 वाजायला आले तेव्हा नाखुशीने उठलो साऱ्या जणी. मग मात्र घर गाठायची घाई झाली प्रत्येकीला. एका किंचित अंधाऱ्या गल्लीतनं आम्ही झपझप चालत होतो. मी एकदम थांबले, आनंदले, धुंद होऊन जागच्या जागी खिळून गेले. एका घरासमोरच्या कमानीवर रातराणी फुलली होती. खट्याळ नलू कोपराने मला डिवचित म्हणाली, पहिलं प्रेम असंच असतं का ग? शेखरची आणि आई माझी नुकतीच ओळख झाली होती तेव्हा. नलूचे ते काव्य ऐकून साऱ्या जणी खळखळून हसल्या. मी लाजले. पुन्हा लगबगीने चालू लागलो आम्ही. ती सुगंधी फुले दुसरे दिवशी कोमेजून गेली असतील, पण त्यांचा तो जीवाला वेड लावणारा वास अजून माझ्या मनाच्या गाभाऱ्यात दरवळत आहे. वाटते तो खूप खूप फुंगावा, इतका की त्या सुगंधाने क्लोरोफॉर्मसारखी सारी शुद्ध बुद्ध हरपून जावी. शेखर, तुला रातराणी आवडत होती का रे? नंदा आपल्या हळव्या मनातली वादळे त्या वहीत टिपीत होती. हे उघड होते ती वहीच तिची जिवलग मैत्रीण झाली असावी. नंदांचे हे स्वतःशी चाललेले संभाषण तिला न कळत आपण ऐकणे बरे नव्हे असे दादांच्या मनात आले. पण पुढे वाचण्याचा मोह त्यांना आवरेना. पुढचे पान उघडून ते वाचू लागले. एलिझाबेथ ब्राउनिंग, तुझा हेवा वाटतो ग मला. औशेच्या अंधारात शुक्रतारा उगवावा तसा रुग्णशयेला खिळलेल्या तुझ्या निराश जीवनात रॉबर्ट आला. म्हणूनच तू हर्षभराने लिहू शकलीस. फर्स्ट टाइम ही किस्ड मी, ही बट ओनली किस्ड द फिंगर्स ऑफ धिस हँड wherewith I write, and your sin sheet grew clean and white.
एलिझाबेथ, तू अशी सुखी झालीस आणि मी? मृगजळात मनसोक्त नौका विहार करायला धावत सुटले आणि उरी फुटून अगदी होऊन वैरान वाळवंटात रक्तओकीत पडण्याची पाळी आली माझ्यावर. एक सुस्कारा सोडून दादानी पुढच्या पानावर नजर फिरवली. शेखर, माझी ती कल्पना किती किती आवडली होती तुला. तू मला विमान चालवायला शिकवायचंयस. मग तुझ्या विमानानं तू आणि माझ्या विमानानं मी खूप खूप उंच जायचं, जिथं सोनेरी ढगांच्या पायघड्या पसरलेल्या असतील. तिथं बर्फानं नटलेली उंच शिखरं आपल्यावर चौऱ्या ढाळतील. जिथं तारका दिवस आणि रात्र यांच्या विवाहाच्या वेळी उधळलेल्या अक्षतांसारख्या भासतील. अशा जागी आपण जायचं. मग दोघांनी आपापली विमानं अगदी जवळ आणायची. मी माझ्या विमानातून डोकावून बाहेर पाहायचं आणि मग तू माझं चुंबन असल्या अद्भुत प्रणयाची कल्पना पुन्हा कवीला कधीतरी सुचली असेल का रे? सो खांडेकर यांच्या अमृतवेल कादंबरीचा भाग 9. दादांना पुढे वाचवेना. वही मिटून जड पावलांनी ते माघारी वळले. दिवा बंद करून खोलीबाहेर पडणार होते ते. इतक्यात अंग चोरून खाली पाहत आत येणारी नंदा त्यांच्या समोर आली. तिचा अवतार पाहून ते मनात चरकले. तिचे केस विस्कटल्यासारखे दिसत होते. चेहरा भावशून्य भासत होता. पातळाचा पदर भिजल्यासारखा अंगाला लपेटून बसला होता. उशीर का ग झाला इतका? दादानी शुष्क स्वरात विचारले. नक्षत्र पडलं होतं आज साऱ्यांच्या पायावर. एक मैत्रीण घरी असेल तर शपथ. मग म्हटलं, दास बाबूंना फार दिवस भेटले नाही म्हणून माटुंग्याला गेले. पण ते तरी कुठं घरी होते. आज सारी मुंबई घराबाहेर पडली होती म्हणायची. चोरांना खबर नसावी याची. नाहीतर दिवसा उजेडीच आपला धंदा सुरू केला असता त्यांनी. तसं नाही हो दादा. त्यांची दृष्टी चुकवीत नंदा कातर स्वराने उतरली. मघापेक्षाही अधिक कोरड्या आवाजात दादा म्हणाले, आज पाऊसही पडलेला दिसतोय माटुंग्याला. हा सरता पाऊस फार लहरी. तिकडे महालक्ष्मीला अभिषेक करेल, पण इकडे आमचा बाबुलनाथ मात्र कोरडा राहील. दादा सहसा रागावत नसत, पण ते रागावले. म्हणजे त्यांच्या बोलण्याला चटकन उपरोधाची धार येईल. फुटलेल्या काचेच्या कंगोऱ्यासारखी त्यांचा एक एक शब्द म्हणजे मग बोचत टोचत राहील. नंदाला याचा चांगला अनुभव होता. त्यामुळे नजर वर करण्याचा धीर होईना तिला. काय बोलावे हेही कळेना. बेसूर झालेल्या गायकाने सुरेल होण्याचा प्रयत्न करावा तशी आपल्या आवाजाला मायेची डूब देत दादा म्हणाले, या उशिराबद्दल चांगली शिक्षा झाली तुला आज. त्यांच्या बोलण्याचा रोख नंदाला कळला नाही. ती गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली. हसण्याचा प्रयत्न करीत दादा म्हणाले, तुझं ते लाडकं गाणं लागलं होतं मगाशी रेडिओवर. पण तू कुठं होतीस घरात? कुठलं गाणं? आभाळ निवळलेले आहे ते ओळखून नंदाने प्रश्न केला. या तुमच्या अलीकडल्या गाण्यांच्या ओळी काही पटकन आठवत नाहीत बुवा आपल्याला. काय बरं आरंभ आहे त्याचा? हां, ओ सजना, ओ सजना बरखा बहार आई. या गाण्याचे गोड सूर 6 वर्षांचे 6 समुद्र ओलांडून नंदांच्या कानात घुमू लागले. कॉलेजातल्या स्नेहसंमेलनाचा तो दिवस. पहिल्या वर्षातल्या अतिशय सुंदर दिसणाऱ्या वसुंधरा गुप्तेने ते गाणे इतके सुरेल म्हटले होते की त्या गीताच्या तरल स्वरावर तरंगताच नंदा घरी परतली होती. त्या गाण्यांच्या मोहिनीमुळे वसुंधरेशी मैत्री करण्याचा प्रयत्न तिला केला होता तिने. पण वसू होती अबोल.
आपल्याच नादात गुंग असणारी, स्वतःभोवती पिंगा घालीत राहणारी, तरीही तिच्या गोड गळ्याने वेडावून गेलेल्या नंदाने आग्रह करून 3-4 वेळा तिला घरी आणले होते. माईला वसू फार फार आवडली होती. ओ सजना हे गाणे तिने म्हणून दाखविले तेव्हा माई म्हणाली होती, आज तुझी दृष्ट काढायला हवी पोरी, नाहीतर. पुढे लवकरच तिने कॉलेज सोडले. ती कुठे गेली कोण जाणे. ती पुन्हा आपल्याला भेटेल का? भेटली तर आपण म्हणू, वसू ते गाणं म्हणत राहा गडे सारखी. कुठलं गाणं? इतक्यात विसरलीस? ओ सजना बरखा बहार आई, तुझ्या गोड सुरांच्या धुंदीत मला माझं सारं दुःख विसरून जाऊ दे. नंदा, अगं नंदा, जेवायला चल ना. माईच्या शब्दाने नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली. दादांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते सहज उघडेनात. अंग तर कसे जड शिळेसारखे झाले होते. किती वाजले असतील? खिडकीतून खोलीत येणाऱ्या बाहेरच्या उजेडात त्यांनी मनगटावरले घड्याळ डोळ्याजवळ नेऊन पाहिले. 1:25. त्यांनी कानोसा घेतला. एरवी एकसारखा गरजत कल्लोळत फेसाळत असलेला मुंबईचा जनसागर सुद्धा यावेळी शांत होता. मग आज अगदी अवेळी आपली अशी झोपमोड का व्हावी ते आठवू लागले. नंदाची चिंता करीतच आपण झोपी गेलो. एकच प्रश्न आपल्या मनात खेळत होता. नंदा सावित्रीचे आख्यान का वाचित आहे? मृत्यूवर मात करण्याचे बळ मनाला मिळावे म्हणून, की अज्ञाताच्या अथांग दर्याच्या तळाशी गेलेली शेखरची नौका पुन्हा वर यावी म्हणून? पण ते कसे शक्य आहे? तसले चमत्कार पुराणकथात घडतात, 20व्या शतकातल्या माणसांच्या संसारात नाहीत. या विचारामुळे स्वप्नात सावित्रीच्या कथेभोवतीच आपले मन भ्रमंती करीत राहिले असावे. हळूहळू आपल्याला सावित्रीच्या जागी नंदा दिसू लागली. आणि मग दादा मोठ्या कष्टाने स्वप्नातल्या दृश्यांची संगती जुळवू लागले. पण काही केल्या त्या वेड्या वाकड्या कपट्यातून संपूर्ण चित्र तयार होईना. त्यांना अंधुक अंधुक आठवू लागले. सत्यवानाच्या कुऱ्हाडीचा घाव वटवृक्षाच्या फांदीऐवजी सावित्रीच्या मस्तकावर बसला होता. सावित्री छे, नंदा छे, अश्वस्थामा. भळभळ वाहणारे ते जखम दोन्ही हातांनी गच्च धरून ते हात पुरुषाचे होते. स्वप्नांच्या या अर्धवट आठवणीने ते अस्वस्थ झाले. कुशीवर वळले, पण त्यांना चैन पडेना. नंदा स्वस्थ झोपली आहे की नाही हे पाहण्याकरता ते पाऊल न वाजवता तिच्या खोलीकडे गेले. खोलीचे दार बंद दिसत होते, पण आतून उजेडाची तिरीप बाहेर येत होती. म्हणजे नंदा अजून जागी आहे. काय करते ती? दादांनी हळूच दार लोटले. ते उघडले. मेजावरला दिवा जळत होता. खाटेवर नंदा झोपली होती. दादा तिच्याजवळ जाऊन उभे राहिले. नंदाच्या मुद्रेकडे पाहता पाहता धो धो पावसात वळचणीखाली लपायला आलेल्या चिमणीची त्यांना आठवण झाली. टेबल लॅम्प तसाच जळत राहिला आहे. तेव्हा नंदा काहीतरी वाचीत बसली असावी आणि वाचता वाचता कंटाळून ती बिछाण्यावर येऊन पडली असावी असा त्यांनी तर्क केला. ते टेबलाकडे गेले. नंदा बराच वेळ काहीतरी लिहित बसली होती हे आता त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वाकून वरच्या कागदावरील पहिली ओळ वाचली. तीर्थरूप दादांच्या चरणी. म्हणजे नंदा आपल्याला हे पत्र लिहायला बसली होती. दादांनी ते सारे कागद उचलले. खाटेपाशी जाऊन नंदाच्या पायाजवळची पातळ चादर हळूच तिच्या अंगावर घातली आणि मेजावरला दिवा बंद करून ते खोली बाहेर पडले. दादांनी नंदाच्या पत्रातली पहिली ओळ पुन्हा वाचली. तीर्थरूप दादांच्या चरणी.
कॉलेजच्या सहलीसाठी किंवा नात्यातल्या लग्नाकरिता नंदा क्वचित बाहेर गावी जाई, तेव्हा तिच्याकडून येणाऱ्या पत्रात ती दादांना सप्रेम नमस्कार असा मायना असे. आज तो बदलला होता. तीर्थरूप दादांच्या चरणी हे शब्द नंदा न कळत लिहून गेली होती. दादांना वाटले, दुःख माणसाला अंतर्मुख करते. हेच खरे, ती दुसऱ्या माणसाशी असलेले आपले नाते अधिक स्पष्ट करते, अधिक दृढ करते. त्याशिवाय का नंदाने हा मायना लिहिला असेल? दादा अधीरपणाने वाचू लागले. तीर्थरूप दादांच्या चरणी नंदाचा शिरसाष्टांग नमस्कार. दादा, मला क्षमा करा. तुमच्या लाडक्या नंदाला तुम्ही क्षमा कराल ना? मघाशी खोटं बोलले मी तुमच्याशी. ते सारखं मनात डाचते. म्हणून जेवून खोलीत आल्यावर लगेच हे पत्र लिहायला बसले. शिवाय खरं सांगू, हल्ली स्वस्थ झोपच येत नाही मला. अंथरुणावर पडले की मन भरकटू लागतं. धुळीच्या वावटळीत सापडतं. खोलीत काळोख झाला की नाही ती चित्र दिसू लागतात. मग दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती होते माझ्या मनाची. आठवणीची गिधाडं आपल्या अधाशी पंखाचा फडफडाट करीत मला वेढून टाकतात आणि आपली क्रूर नखं माझ्या काळजात खुपसून जाऊ देते. संध्याकाळी मी कुठल्याही मैत्रिणीकडे गेले नव्हते. दासबाबूंच्या घरीही गेले नव्हते. मी आणि शेखरनं ज्या ज्या जागी गुजगोष्टी केल्या होत्या तिथं मी वेड्यासारखी भटकत होते. भूतकाळाच्या भुयारात पुन्हा पुन्हा डोकावून पाहत होते. कला सागरात बुडून गेलेल्या असंख्य रंगीबेरंगी कागदी होड्या, त्यातील एखादी तरी पुन्हा वर तरंगत येईल अशी वेडी आशा उराशी धरून मी फिरले. भटकले. एखाद्या समाधीचं दर्शन घ्यावं तशी आम्हा दोघांच्या भेटीगाठीची प्रत्येक जागा मी पाहिली. आसवांच्या फुलांनी ती प्रत्येक समाधीची पूजा बांधली. पण मन थाऱ्यावर येईना. मुंबईच्या कधीही न संपणाऱ्या लांब रुंद रस्त्यातून माणसं मुंग्यासारखी फिरत होती. ही सारी काळीगोरी, भलीबुरी, गरीब श्रीमंत, लहान मोठी माणसं जिवंत आहेत. आणि माझा शेखर मात्र ती माणसं पाहून मनात येई, देव किती निर्दय आहे, किती कृपण आहे. लाखो लोकात एखाद्याच्या वाट्याला येणारा हा विषाचा प्याला त्यानं मला का प्यायला लावला? मृत्यूचं हे काळकुट्ट कोडं मला कोण उकलून दाखवेल? हळहळत, चरफडत, तडफडत मी आजचा सूर्यास्त पाहिला. लाल, गुलाबी, केसरी रंगाची नदी पश्चिम क्षितिजावर दुधडी भरून वाहत होती. गतवर्षी असाच झगमगता सूर्यास्त आम्ही दोघांनी डोळे भरून पाहिला होता. तो पाहूनही आम्ही अतृप्तच राहिलो होतो. त्यावेळी नैऋत्येकडल्या लाल भडक रंगानं गेलेला शेखर म्हणाला होता, नंदा, तुझ्या संगतीनं माझ्यासारख्या गद्य माणसाला सुद्धा काव्य सुचायला लागले. समोर पाहना जरा, कुंकवाचा केवढा मोठा करंडा सूर्याचा पाय लागून लवंडला आहे. त्यातलं सारं कुंकू आभाळात पसरलं आहे. शेखरच्या या बोलण्याचं मला मोठं कौतुक वाटलं. तेव्हा मी थट्टेनं त्याला म्हणाले, नवकवी होण्याची लक्षणं दिसतायत. ही आज ते सारं आठवलं. त्यांचं ते बोलणं ही पुढल्या अशुभाची पूर्वसूचना होती की काय देव जाणे. काळोख पडला तरी माझी भ्रमंती सुरूच होती. त्या भ्रमिष्ठ मनस्थितीतच मी समुद्रावर गेले. तिथे वाळूत बसून शेखरनं आणि मी भावी सुखाचे कुतुब मिनार उभारले होते. पण ते बिचारे सारे वाळूचे मिनार ठरले. दुर्दैवाच्या एका अजस्र लाटेनं ते उद्ध्वस्त होऊन धुळीला मिळाले. अंधार दाटत होता. गर्दी हळूहळू विरळ होत होती. ध्यानी मनी नसलेल्या घरातल्या बिळातून एखादा नाग फटकारत बाहेर यावा
तसा त्या अंधारातल्या एकांतातून आत्महत्येचा विचार माझ्या मनात डोकावू लागला. वाटलं हृदयात पेटलेला वनवा समोरच्या अथांग पाण्यात विझवून टाकावा. मृत्यूच्या यक्ष प्रश्नांचं उत्तर मृत्यूखेरीज दुसरं कोण देऊ शकेल. मी बसले होते. ती जागा हळूहळू निर्मनुष्य झाली. जवळपास कुणी नाही असं पाहून मी पाण्यात पाऊल टाकलं. गौरी हर पूजून मोहल्याकडे जाणाऱ्या वधूसारखी मी मृत्यूला माळ घालण्याकरिता पुढे जाऊ लागले. पाणी गुडघ्यावर आलं. आणखी थोडं पुढं गेले की माझे पाय लटपटू लागले. काळजातली धडधड नगाऱ्याच्या आवाजासारखी वाटू लागली. पण मन सुन्न होतं, मस्तक बधीर होतं. एखाद्या कळसूत्री भावलीसारखी मी एक एक पाऊल पुढं टाकीत होते. मृत्यूच्या मिठीत तरी तडफडणाऱ्या मनाला विसावा मिळेल या आशेने. त्याच क्षणी तुमची आठवण झाली मला. काळ्या कुट्ट आकाशात वीज चमकावी तशी तुमची माया डोळ्यापुढं मूर्तिमंत उभी राहिली. मी इंटरच्या वर्गात होते तेव्हा विषम ज्वर झाला होता मला. जवळजवळ आशा सोडली होती डॉक्टरांनी. तुम्ही मात्र माझ्या पाठीवरनं हात फिरवत रात्रभर बसून होता. तुमच्या हातात त्या रात्री संजीवनीचं सामर्थ्य संचारलं असावं. त्या जीवावरल्या दुखण्यातून मी उठले. तुमचा तो वत्सल हात मृत्यूच्या त्या महाद्वारात एकदम माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. पुढं जायचं नाही असा इशारा देत. काही क्षण तशीच पाण्यात उभी होते मी. मुलींचा तान्हेपणीचा साईसारखा मऊ मधासारखा गोड पापा मला आठवला. मुलींना सांभाळ हे आकाचे शेवटचे शब्द कानात घुमू लागले. माई जीभ अबोल करून मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली. अक्का गेल्यापासून ती कष्टीच आहे. मनात आलं तिचं दुःख आपण हलकं करायचं की त्या दुःखात भर घालायची. मी मृत्यूचं दार किलकिलं केलं होतं. ते हळूच लावून घेतलं. त्याच्याकडे पाठ फिरवली. भित्रेपणामुळे असेल, तुला सर्वांच्या मायेमुळे असेल, जगण्याची इच्छा हीच माणसाची सर्वात प्रबळ प्रेरणा असल्यामुळं असेल, मी जीवनाला समोर जायचं ठरविलं. मग त्याची मुद्रा कितीही उग्र असेल असो, त्याची दृष्टी कितीही क्रूर असो, त्याचा स्पर्श कितीही काटेरी असो, कॉलेजात असताना माझ्या स्वाक्षरीच्या वहीत नेहरूने लिहिलं होतं, लिव्ह डेंजरसली. तो संदेश भोकीत मी मृत्यूचा निरोप घेतला. पण परवा बसमध्ये एक पाठमोरा तरुण मी पाहिला. हुबेहूब शेखरसारखा दिसत होता तो. तो भास एखाद्या सुरीसारखा माझं काळीज कापीत गेला. खरंच दादा, हे असं किती दिवस चालायचं? 5 महिने होऊन गेले तरी माझं दुःख पहिल्या दिवसा इतकं ओलं आहे. माणसानं मागचं सारं विसरून जायला हवं हे मला कळतं, पण मन गुंतवायला हवं मी कशात तरी. सारखा विचार करते, मानवी जीवन हा केवळ लहरी नियतीच्या तालावर चालणारा एक क्रूर खेळ आहे का? या विश्वसंसाराला काही अर्थ आहे की नाही? प्रीतीचा अर्थ काय? नाही केल्या या प्रश्नांची उत्तरं सापडत नाही. काय करू मी? नोकरीत मन गुंतविल्यानं ही टोचणी कमी होईल का PhDच्या अभ्यासात? दादा, तुम्ही मला मुलासारखं वाढविलं. नंदा हाच माझा आनंद असं नेहमी म्हणत आलात. तुम्ही मला निर्भय बनवलं, विचार करायला शिकवलं. बुद्धीच्या निकषावर माणसानं प्रत्येक गोष्ट घासून पाहायला हवी असं लहानपणापासून तुम्ही माझ्या मनावर बिंबवलं. पण आकाशातल्या कुऱ्हाडीच्या या पहिल्याच घावानं मी अशी घायाळ झाली. माझी मलाच खंत वाटते याची. असं का व्हावं? गेले 3-4 महिने मी या प्रश्नाचा विचार करीत आहे. मला वाटतं पुस्तकांच्या विशाल सुंदर पण स्वप्नाळू जगात मी वाढले. सुखवस्तू पाडर पेशाच्या टिचभर जगात मी वावरले. आई बापांनी मायेच्या उबदार शालीत सदैव गुंडाळून ठेवल्यामुळं बाहेरच्या ऊन पावसाची, वादळ वाऱ्याची आणि हातपाय गारठवून टाकणाऱ्या थंडीची ओळखच झाली नाही मला. मग त्यांच्याशी झगडण्याचं बळ अंगी कसं यावं? ज्या जगात मी वाढले ते अंगठीवरल्या खड्या एवढं. त्या खड्यात हे जीवन प्रतिबिंबित झालं हे मी पाहिलं. ते सारं परीट घडीचं. कुठं डाग नाही, कुठं सुरकुती नाही.
पुष्करिणीसारख्या या शांत जगात मी लहानाची मोठी झाले. प्रीतीचं, द्वेषाचं, शौर्याचं, क्रौर्याचं, जीवनाचं, मृत्यूचं सारं तांडव मी पाहिलं. ते शेक्सपिअरच्या नाटकात महाभारतातल्या पात्रात रोमिओ अँड ज्युलियट मी वाचलं तेव्हा अक्काच्या लग्नाची आठवण झाली मला. त्या लग्नात प्रेम हा शब्द एकदा सुद्धा कोणी उच्चारला नव्हता. तिथं होता हुंडा, तिथं होते मानपान, तिथं होतं रुसवे फुगवे. ही सारं मनात आलं म्हणजे वाटतं खोट्या सुरक्षितपणाची ही जन्मजात कवच कुंडलं दूर फेकून द्यावी. या अफाट जगातल्या असंख्य माणसातलं एक माणूस म्हणून जगावं, जो पेला ओठाना लागेल त्यातल्या पेयाचे घुटके हसत मुखानं घ्यावेत. आपल्या वाट्याला जे जीवन येईल ते दोन्ही बाहू पसरून कवळावं. माई फारशी शिकलेली नाही, तिनं शेक्सपिअर वाचलेला नाही, पण तिच्यापाशी दुःख पचविण्याची शक्ती आहे. कारण देवावर तिची खरीखुरी श्रद्धा आहे. अक्का गेली तेव्हा मिलिंदाला पोटाशी धरून ती दोनच शब्द बोललेली, देवाची इच्छा. काळजाच्या फुटलेल्या धरणाला या दोन शब्दांनी बांध घातला तिनं. तिची ती श्रद्धा माझ्यापाशी नाही. त्यामुळं जीवाच्या आकांताच्या वेळी माणसाला आवश्यक असणाऱ्या श्रद्धेच्या आधाराला मी पारखी झाले आहे. ही माझी एकटीच्याच दुर्दैवाची कहाणी नाही, आमच्या पिढीचं दारुण दुःख आहे. आमच्या मनातली रिकामी पडलेली देवाची जागा कशी भरून काढायची, हा आमच्या पुढला खरा प्रश्न आहे. पत्र खूप लांबलं. तुमच्याशी हे सारं नीट बोलता येईल असं वाटेना, म्हणून मी लिहित बसले. हे सारं लिहिल्यामुळं किती हलकं वाटतंय म्हणून सांगू. माझी कसलीही काळजी करू नका तुम्ही. आता उद्या दासबाबूंच्याकडे जायचं आणि PhDच्या विषयासंबंधी त्यांचा सल्ला घ्यायचा असं मी ठरवलंय. मग 2-3 वर्षांनी आपल्या दारावर पाठी लागेल डॉक्टर अलकनंदा देशपांडे MA PhD. ती पाटी वाचून मिलिंद म्हणेल, मावशी तू डॉक्टर झालीस ना, मला औषध दे की मग. मात्र ते अगदी गोड गोड हवं हां.